नमस्कार, नारायणी क्लिनिकच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डेंगी फीवर मध्ये कोणते कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत हे बघितलं आहे. आज आपण डेंगी फीवर कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्या कॉम्प्लिकेशनची लक्षणं काय आहेत, म्हणजे अशी कोणती लक्षणं आहेत की ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होता कामा नये. त्याचबरोबर याच्यावर होमिओपॅथिक ट्रीटमेंट कशी केली जाते, यामध्ये डाएट कसा असला पाहिजे, या सगळ्याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित होमिओपॅथिक उपचारांसंबंधित माहिती वरच्यावर मिळत राहील. डेंगी फीवर हा शक्यतो पावसाळ्यामध्ये दिसून येतो. यामध्ये हायग्रेड फीवर, डोकेदुखी, अंगदुखी, जास्त प्रमाणात विकनेस येतो. काही जणांमध्ये त्वचेवर लालसर रॅश देखील दिसून येते. डेंगी हे व्हायरल इन्फेक्शन आहे, म्हणजेच एडिस इजिप्टी या डासाच्या शरीरामध्ये जो व्हायरस असतो, हा डास चावल्यानंतर हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातो आणि त्यामुळे हे व्हायरल इन्फेक्शन होतं. साधारणपणे या डासांची पैदास सांडपाण्यामध्ये किंवा साठलेल्या पाण्यामध्ये होते. याची लक्षणं डास चावल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर दिसायला लागतात. काही जणांना लक्षणं दिसतीलच असं नाही. तुम्ही सकाळी व्यवस्थित होता आणि अचानक दुपारी ताप येत असेल आणि हा ताप वाढतच चालला असेल तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी, होमिओपॅथिक डॉक्टरांशी देखील कन्सल्ट केलं तरी चालेल. यामध्ये जनरली CBC, CRP अशा प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. डेंगी NS1 ही टेस्ट पहिल्या 5 दिवसांमध्ये पॉझिटिव्ह येते आणि IgM ही टेस्ट 6व्या किंवा 7व्या दिवशी पॉझिटिव्ह येते. यामध्ये LFT, RFT, PCR अशा प्रकारच्या देखील टेस्ट केल्या जातात. CBC टेस्ट केल्यामुळे प्लेटलेटचं प्रमाण लक्षात येतं आणि डेंगीचं निदान होऊ शकतं. त्यामुळे आजाराचं निदान होण्यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. बघा मित्रांनो, आजार कोणताही असू दे, पण निदान जर लवकर झालं तर त्यावर लवकरात लवकर उपचार केले जातात. त्यामुळे लवकर रिकव्हरी होऊ शकते. आता याच्या कॉम्प्लिकेशन्सची लक्षणं कोणती आहेत, ज्याला आपण वॉर्निंग साइन्स म्हणतो. बघा, जे वृद्ध लोक आहेत, जे ड्रिंक घेतात, जी लहान मुलं आहेत, ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, ज्यांना जास्त तिखट खाण्याची सवय आहे, अशांमध्ये याचे कॉम्प्लिकेशन जास्त दिसून येतात. काही वेळेस ब्लिडिंग देखील होतं. नाकामधून असेल किंवा मूळव्याधाचा त्रास असेल, हिरड्यांमधून रक्त येऊ शकतं किंवा लघवी वाटे देखील रक्तस्राव होऊ शकतो. अशा वेळी देखील लवकरात लवकर उपचार घेणं गरजेचं असतं. दुसरं आहे BP लो होणं. डेंगीमध्ये बऱ्याचदा डिहायड्रेशन होतं. पाणी जे की रक्तवाहिन्यांमधून बऱ्याचदा फुफ्फुसांमध्ये देखील जाऊ शकतं. त्यामुळे श्वास घ्यायला देखील त्रास होऊ शकतो. यालाच डेंगी शॉक सिंड्रोम असं देखील म्हटलं जातं. तर त्यामुळे BP लो असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करता कामा नये. तिसरं आहे लालसर रॅश उठणे. यालाच पेटेचियल हिमोरेज देखील म्हटलं जातं. स्किनच्या आतल्या बाजूला रक्तस्राव झाल्यामुळे अशा प्रकारची रॅश दिसायला लागते. त्यामुळे याकडे देखील दुर्लक्ष करून उपयोग नाही. आता डेंगीमध्ये डाएट कसा असावा, तर डेंगीमध्येच नाही तर कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये आपला आहार हा नेहमी हलका असला पाहिजे. कारण आपली शरीराची जी रोगप्रतिकार शक्ती असते ती जे व्हायरसेस असतील, जे बॅक्टेरिया असतील, त्यांच्याशी फाईट करत असते आणि अशामध्ये पचायला हलका असा आहार घेणं फायदेशीर ठरतं, ज्यामुळे आपल्या शरीराच्या प्रतिकार शक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. ताप आल्यानंतर बऱ्याचदा जेवण जात नाही, तोंडाची चव गेलेली असते. आपले जे काळजी घेणारे लोक असतात ते आपल्याला जबरदस्ती सांगतात की तू काहीच खात नाहीयेस, तू दूध तरी घे, फळ तरी खा. पण डेंगीमध्ये बेकरी प्रॉडक्ट्स असतील किंवा नॉनव्हेज असेल, अशा प्रकारचे पदार्थ टाळले पाहिजे. त्याऐवजी तुम्ही डाळ खिचडी असेल, नारळाचं पाणी असेल, चपाती ऐवजी भाकरी आणि एखादी फळभाजी किंवा पालेभाजी देखील खाऊ शकता. त्यामुळे तुमचं डायजेशन व्यवस्थित होईल, तुमचा आजार लवकरात लवकर बरा होण्यासाठी मदत होईल. आता आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ताप आला की पटकन ताप उतरण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. जसे की क्रोसिन असेल, मेटासिन असेल, कॉम्बिफ्लाम असेल. तर ताप आल्यानंतर घाबरून जाऊ नका. बघा, ताप येणं ही आपल्या शरीराची एक प्रतिकार करण्याची शक्ती आहे. व्हायरसेस, बॅक्टेरिया असतील त्यांच्या विरुद्ध प्रतिकार करण्याची क्रिया असते आणि अशा वेळी बॉडीचं टेम्परेचर वाढतं आणि आपण जेव्हा पटकन एखादा औषध घेतो ताप उतरण्यासाठी, जे अँटीपायरेटिक्स घेतो, जसं की मी म्हटलं मेटासिन असेल, क्रोसिन असेल,
तर अशामुळे शरीराच्या प्रतिकार करण्याच्या क्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे जर ताप 99 डिग्री फॅरेड असेल तर थोडं थांबलं तरी चालेल. अशा वेळी तुम्ही 2-2 तासांनी ताप चेक केला तरी चालेल. आणि जर काही केला ताप कमी येत नसेल तर जास्त वाढत असेल तर मात्र औषधं घेण्याची किंवा डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता असते. जेव्हा कोविडचं इन्फेक्शन झालं होतं ना, तेव्हा तापावर संशोधन केलं गेलं की तापाचं प्रमाण कसं कमी करता येईल. तर त्यामध्ये देखील असं सिद्ध झालं होतं की जे तापावर आपण मेडिसिन म्हणजे अँटीपायरेटिक ड्रग्ज घेतो, क्रोसिन असेल, मेटासिन असेल, जर हे मेडिसिन नाही घेतले तर ताप कमी होण्याचे रेट्स जास्त आहेत. आणि याबद्दल तुम्ही गुगलवर देखील सर्च करून बघू शकता. आता डेंगीमध्ये होमिओपॅथीचा रोल कसा आहे, तर होमिओपॅथीमध्ये डेंगी फीवरसाठी नक्कीच उपचार उपलब्ध आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून जर आपण मेडिसिन चालू केले तर लवकरात लवकर तुमचा प्लेटलेट काउंट वाढण्यासाठी मदत होते आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. होमिओपॅथीमध्ये ठराविक प्रकारचे मेडिसिन्स आहेत. कॅरिका पपया असेल, आर्सेनिक असेल, सिंकोना असेल, जेल्सेनियम आहे, क्रोटॅलस आहे. तर अशा प्रकारचे मेडिसिन्स अवेलेबल आहेत. तुमच्या लक्षणांवरून तुम्हाला योग्य ते होमिओपॅथिक उपचार देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे डेंगीचे निदान हे लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करता येतील आणि तुम्ही या आजारातून नक्की लवकरात लवकर बरे होऊ शकाल.